हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्रिणी. या व्हिडिओत आपण पाहणार आहोत प्रॉब्लेम सेट 13. तर प्रॉब्लेम सेट 13 मध्ये तुम्हाला मिक्स प्रॉब्लेम आहेत. काही ॲडिशन करायचे, काही डिव्हिजन करायचे आहेत, काही सबट्रॅक्शन करायचे आहेत. तर त्यासाठी आपण फर्स्ट प्रॉब्लेम बघूया. फर्स्ट प्रॉब्लेम काय दिलाय? द फॉरेस्ट डिपार्टमेंट प्लांटेड 23,078 ट्रीज ऑफ खेर. खेर जे झाड आहे त्याचे एवढे प्लांटेशन केले आहेत. नेक्स्ट 19,470 ऑफ बेहरडा. बाकी बेहरडाचे आहेत. आणि नंतर काय म्हटले? बिसाइड ट्रीज ऑफ सेव्हरल अदर काइंड्स. म्हणजे खेर आणि बेहरडा सोडून इतरही काही प्लांटेशन केलेलं आहे. नंतर काय विचारलंय? इफ द डिपार्टमेंट प्लांटेड 50,000 ट्रीज ऑल टुगेदर. जर त्यांनी 50,000 एकत्र प्लांटेशन केलेलं आहे, हाऊ मेनी ट्रीज वेअर नायदर ऑफ खेर नॉर ऑफ बेहरडा. असे कोणते प्लांट्स आहेत जे खेर आणि बेहरडा सोडून आहेत हे आपल्याला विचारले. म्हणजे खेरचा काउंट दिलेला आहे, बेहरडाचा काउंट दिलेला आहे आणि अदर काही आहेत ते आपल्याला माहित नाही किती आहेत, पण टोटल सांगितले 50,000. मग त्यावरनं आपल्याला काढायचं आहे की किती प्लांटेशन झालेलं आहे. ठीक आहे. मग सगळ्यात पहिले काय करणार आपण? सगळ्यात पहिले खेर आणि बेहरडाचे ऍड करणार. का? खेर आणि बेहरडाचे जर आपण एकत्र केले तर टोटल मधनं मायनस केले तर आपल्याला ऑदर जे आहेत ते मिळतील. म्हणजे बघा, जर समजा खेरचे आणि बेहरडाचे आपण ऍड केले तर जर आपण ते 50,000 मधनं मायनस केले तर आपल्याला त्यांची जी ऍडिशन आहे ती जर मायनस केली तर ऑदर मिळतील. समजलंय लॉजिक? तर याच प्रमाणे आपल्याला करायचंय. मग सगळ्यात पहिले खेरचे किती आहेत? 23,078. ठीक आहे. आणि बेहरडाचे किती आहेत? 19,476. ठीक आहे. 19,476. ऍडिशन करायची. 8 + 6 14. कॅरी 1. 7 × 2 = 14 + 1 कॅरी 1. 1 + 4 5. 3 + 9 कॅरी 1 + 2 3 + 1 4. ठीक आहे. 42,554 प्लांट्स कसले आहेत? खेर प्लस बेहरडा. मग अदर प्लांट्स काढण्यासाठी आपण काय करणार? टोटल जे प्लांटेशन आहे, ठीक आहे, टोटल प्लांटेशन किती आहे? 50,000. त्या 50,000 मधून आपण काय करणार? 42,554 सबट्रॅक्ट. बरोबर. जे खेर आणि बेहरडाचे ऍडिशन आहे ते आपण सबट्रॅक्ट करणार. 0तनं 4 जातो का? 0तनं 5 जातो? 0तनं 5 जातो? 0तनं 2 जाईल? म्हणून आपण 5 कडनं घेणार. 5 कडनं घेणार तर 5चा काय होऊन जाईल? हा 10 होईल. पण याला द्यायचं आहे म्हणून हा 9 होईल, तसाच हा 9 होईल, तसाच हा 9 होईल आणि याला दिल्यानंतर हा 10 होईल. 10 मधून 4 गेले किती होतात? 6. 9 मधून 5 गेले? 9 मधून 5 गेले? 9 मधून 2 गेले? 4 मधून 4 गेले? 0. म्हणजे अदर प्लांटेशन किती होतं? 7,446. मग आपण एंड स्टेटमेंट लिहिणार 7,446 ट्रीज वेअर नायदर ऑफ खेर नॉर ऑफ बेहरडा. क्लिअर आहे? हे होतं आपलं फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल बघा. अ सिटी हॅज अ पॉप्युलेशन ऑफ 37,04,926. If this includes 11,24,069 males and 10,96,478 women, what is the number of children in the city? बघा, आपल्याला एका सिटीचं टोटल पॉप्युलेशन दिलेलं आहे. पहिले काय केलंय? टोटल पॉप्युलेशन दिलेलं आहे आणि मेन्सचं आणि विमेन्सचं दिलंय. मग त्यावरनं चिल्ड्रन्सचं, तुमच्यासारख्या छोट्या मुलांचं काढायला लावलंय. मग काय करणार त्यासाठी? सांगता येईल का तुम्हाला? पहिले मेन आणि विमेनची पॉप्युलेशनला ऍड करायचं आणि त्याला टोटल पॉप्युलेशन मधून सबट्रॅक्ट करायचं. व्हेरी गुड रिधिमा. पहिले काय करणार आपण? जे मेन्सचं आणि विमेन्सचं आहे ते ऍड करणार आणि टोटल पॉप्युलेशन मधनं त्याला मायनस करणार. ठीक आहे. मग लिहिणार
11,24,069, ठीक आहे, प्लस विमेन्सचं किती आहे 10,96,478, ठीक आहे. 9 + 8 17, कॅरी 1, 1 + 6 7 + 7 14, कॅरी 1, 1 + 4 4 + 6 कॅरी 2 + 1 3 + 9 कॅरी 1 + 1 1 + 1 बघा, म्हणजे विमेन्स आणि मेन्स हे मिळून टोटल एवढं पॉप्युलेशन होतं. तर आता आपण चिल्ड्रन्सचं काढायला काय करणार, टोटल पॉप्युलेशन मधनं मायनस करणार. टोटल किती आहे 37,04,926, ठीक आहे, मायनस 22,20,547. 6 मधून 7 जातील का, म्हणून शेजारून घेणार. 2 चा काय होऊन जाणार आणि 6 चा 16 मधून 7 गेले किती उरतात 9. 1 मधून 4 जातील का, म्हणून 9 कडनं घेणार. 9 चा 8 होईल आणि हा 11 होईल. 11 मधून 4 गेले 7. 8 मधून 5 गेले 4 मधून 0 0तनं 2 जातात का, बऱ्याचदा स्टुडंट काय करतात, इथे 0 2 आहे सरळ 2 लिहितात. असं करायचं नाही, 0तनं 2 जात नाही, शेजारच्याकडनं घ्यायचे. 7 चा काय होऊन जाईल इथे 6 आणि या 0 चा 10. 10 मधून 2 गेले 8, 6 मधून 2 गेले 4 आणि 3 मधून 2 गेले 1, ठीक आहे. म्हणजे टोटल चिल्ड्रन्स किती आहे 14,84,379. मग आपण एंड स्टेटमेंट लिहिणार, देअर आर 14,84,379 चिल्ड्रन्स इन द सिटी. कळालंय तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन बघा. The management of a certain factory had 25,40,600 rupees in the labor welfare fund. बघा, लेबर वेलफेअर फंड असतो म्हणजे जे आपल्या फॅक्टरीत जॉबला असतात त्यांच्या चांगल्यासाठी काही फंड फॅक्टरी वेगळा काढत असते. मग हा फंड दिलेला आहे. त्याच्यानंतर काय म्हटलंय, फ्रॉम दिस फंड, या फंड मधनं 12,37,865 रुपीज वेर युज्ड फॉर मेडिकल एक्सपेन्सेस. मग जे लेबर आहेत त्यांच्या मेडिकल एक्सपेन्सेस साठी काही फंड वेगळा काढलेला आहे, ठीक आहे. मग आपल्याला दिलाय ना मेडिकल एक्सपेन्सेस साठी वेगळा काढलाय हा फंड. त्यानंतर 8,42,317 रुपीज वेर स्पेंड ऑन द एज्युकेशन ऑफ वर्कर्स चिल्ड्रन, ठीक आहे. जे कामगार आहेत त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी काही फंड वेगळा काढलेला आहे, ठीक आहे. मग पुढे काय म्हटलंय, द रिमेनिंग वॉज पुट असाइड फॉर अ कॅन्टीन. जे उरलेले पैसे आहेत बघा, मेडिकल साठी आणि एज्युकेशन साठी हे दोघं मिळून जे काढले आहेत त्यातनं काही उरलेले जे पैसे आहेत ते कशासाठी यूज करणार आहे, कॅन्टीन साठी. मग त्यांनी आपल्याला विचारलंय, हाऊ मच मनी वॉज पुट असाइड फॉर अ कॅन्टीन. कॅन्टीन साठी वेगळे पैसे किती काढलेले आहेत हे आपल्याला विचारलंय. मग सगळ्यात पहिले आपण काय करणार सांगा बरं. वेलफेअर फंड आणि मेडिकल एक्सपेन्सेसला ऍड करणार आणि टोटल वेलफेअर फंड जो कलेक्ट केलेला आहे त्याच्यामधून सबट्रॅक्ट करणार. बरोबर. मेडिकल साठी आणि एज्युकेशन, चिल्ड्रन्सच्या एज्युकेशन साठी वापरलेला जो पैसा आहे तो एकत्र करणार, ते ऍड करणार आणि टोटल फंड जेवढा तयार झालेला आहे त्यातनं मायनस करणार. मग मला सांगा मेडिकल एक्सपेन्सेस किती आहेत, 12,37,865 प्लस एज्युकेशन साठी किती घेतलेला आहे 8,42,317. बघा युनिट डिजिटच्या खाली डिजिट यायला हवे व्यवस्थित. 5 + 7 12 कॅरी 1, 1 + 6 + 1 8 + 3 कॅरी 1 + 7 8 + 2 कॅरी 1 + 3 4 + 4 2 + 8 कॅरी 1 + 1 2.
बघा एवढे पैसे मेडिकल एक्सपेन्सेस आणि एज्युकेशन, चिल्ड्रन्सच्या एज्युकेशनसाठी वापरलेत. मग आता टोटल जे फंड जमा झालेला आहे तो किती आहे, त्यातनं आपल्याला मायनस करायचं आहे ना. 25,40,600 मायनस 20,80,182. यातनं जे पैसे येतील ते कॅन्टीनसाठी वापरलेले राहतील. 0 जातात का? शेजारी घेणार पण त्याच्याकडे आहे का? मग अजून शेजारी जाणार. मग काय होणार इथे 6चा 5 आणि हा 10, पण हा परत याला देईल म्हणून 10चा काय होणार 9. तुम्ही इथे डिरेक्ट 9 सुद्धा घेऊ शकता. मग इथे काय होईल 0चा 10, 10 मधून 2 गेले किती होता 8, 9 मधून 8 गेले 1, 5 न 1 गेले 4. ठीक आहे. 0 0 गेले 4 मधून 8 जातील का? मग आपण काय करणार शेजारच्या कडणार घेणार. 5चा काय होऊन जाईल 4 आणि या 4चा 14. 14 मधून 8 गेले 6, 4 मधून 0 गेले 2 न 2 गेले 0. ठीक आहे. म्हणजे कॅन्टीन साठी किती रुपये जमा झालेले आहे 4,60,418. ठीक आहे. मग आपण फायनल स्टेटमेंट लिहिणार. फॉर कॅन्टीन देअर आर 4,60,418 रुपीज. तर नेक्स्ट 4th क्वेश्चन बघा आपल्याला काय दिलाय. फॉर द 3-day क्रिकेट मॅच 13,608 tickets were sold on the first day. बघा 3 दिवसाची क्रिकेट मॅच आहे. तुम्हाला आवडतं ना, बघायला आवडतं का खेळायला? मला कमेंट करून नक्की सांगा. अँड 8,955 ऑन द सेकंड डे. पहिल्या दिवशी एवढे तिकीट सोल्ड झाले आणि दुसऱ्या दिवसाचेही दिलेले आहेत. इफ ऑल टुगेदर एकत्र 36,563 tickets were sold. एवढे जर 3 दिवसांचे मिळून विकले गेलेले आहेत तर त्यांनी आपल्याला प्रश्न काय विचारलाय, हाऊ मेनी वेअर सोल्ड ऑन द 3rd डे. तिसऱ्या दिवशी किती विकले गेलेले आहेत हे आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे. मग त्यासाठी आपण काय करणार, फर्स्ट आणि सेकंड डे चे तिकीट्स ऍड करणार. हा, त्याला टोटल तिकीट सोडून सबट्रॅक्ट करणार. बरोबर आहे सोहम. आता आपण काय करणार, पहिला दिवस आणि दुसरा दिवस हे तिकीट्स ऍड करणार आणि टोटल 3 दिवसांचे किती तिकीट्स होते त्यातनं सबट्रॅक्ट करणार. ठीक आहे. तर फर्स्ट डे चे काय आहे 13,608 प्लस 8,955 सेकंड डे चे. फर्स्ट डेच्या मॅच नंतर सेकंड डेला आवडली नाही वाटतं, कमी झाले तिकीट. 8 + 5 13 कॅरी 1 + 5 6 + 9 कॅरी 1 + 3 4 + 8 कॅरी 1 + 1. ठीक आहे. मग एवढे तिकीट्स पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी सेल झालेत तर टोटल तिकीट्स मधनं आपण मायनस करणार. 36,563 मायनस 22,563. ठीक आहे. म्हणजे 3rd डेचा काउंट आपल्याला मिळेल. 3 - 3 6 - 6 5 - 5 6 - 2 and 3 - 2 1. 14,000 तिकीट्स हे 3rd डेला सोल्ड झालेले आहेत. मग आपण लिहिणार 14,000 tickets were sold on 3rd day. क्लिअर आहे. तर हा होता आपला प्रॉब्लेम सेट नंबर 13. नेक्स्ट मध्ये आपण प्रॉब्लेम सेट नंबर 14 पाहणार आहोत. पण तुमच्या स्टँडर्डचे मी अदर सब्जेक्टचे व्हिडिओ सुद्धा टाकलेले आहेत, त्याच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या आहे. तरी अशाच काही व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.